सर्वरी भाग 4। तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मागील भागात सर्वरी चॅनलचे 1 मिलियन सबस्क्रायबर झाले आहेत। त्यात तुझा व्हिडिओ 20 लाख लोकांनी पाहिला आहे। त्यामुळे तुला बऱ्याच इंडस्ट्रीकडून फोन येत आहेत। हे तर आनंदाची गोष्ट आहे यार। आणि तू कसा चेहरा करून बसली आहे? चल खुश हो, अमन हसूनच बोलतो। व्हिडिओ कसा मिळाला तुम्हाला? तुम्ही ओळखता काय मला आधीपासून? सर्वरी त्याच्याकडे नजर रोखून पाहत बोलते। तिचं ते बोलणं ऐकून तो शांत होतो। आतापासून पुढे अमन काही वेळ शांतच राहतो, कारण सर्वरीला काय सांगावे याचा तो विचार मनातच करत असतो। पण त्याला तिच्यापासून काही लपवायचे नव्हते, त्यामुळे तो एक मोठा श्वास घेतो आणि सोडतो। तुला मी जेव्हापासून पाहिले ना, तेव्हापासून वेडा झालो होतो मी तुझ्यासाठी। तुला मी एका स्पर्धेत पाहिलं आणि त्यानंतर नेहमी तुला शोधायचा प्रयत्न केला, पण तू भेटलीच नाही मला। त्यामुळे मग मला तू तुझं लग्न करत आहे असं समजलं। मग मला काही कळत नव्हते, त्यामुळे मी माझ्या आईवडिलांना सांगितले आणि त्यांना तुझ्या घरी नेले। पण तिथे गेल्यावर तुझ्या वडिलांनी नकार देण्याचा प्रयत्न केला। मग मला डील करावी लागली त्यांच्यासोबत, अमन अगदी शांतपणे म्हणाला। त्याचं ऐकून सर्वरी अविश्वासाने त्याला पाहायला लागते। पण आज खरं काय आहे हे तिला कळायला हवे याचा विचार करून तो आज तिला सगळं सांगायला तयार होतो। सॉरी, अशी डील करणे चुकीचे आहे, पण मी जर काही केलं नसतं तर तू चुकीच्या हातात पडली असतीस आणि मला ते मान्य नव्हते। त्या कारणाने मी असा वागलो। अमन तिची नजर पाहून म्हणाला, कसली डील केली होती तुम्ही माझ्या वडिलांसोबत? मला कळलं पाहिजे सगळं। सर्वरी भरल्या डोळ्यांनी म्हणाली, तिच्या वडिलांनी तिच्यासाठी डील केली हे ऐकूनच तिला वाईट वाटलं। 8 कोटी घेतले त्यांनी माझ्याकडून। साताऱ्याचा प्रोजेक्ट त्यांना दिला आम्ही। तुझ्यापेक्षा काही महत्त्वाचे वाटलं नाही आम्हाला, त्यामुळे असं केलं। खरंच सॉरी, पण पर्याय नव्हता माझ्याकडे, कारण माझे प्रेम आहे सर्वरी तुझ्यावर। अमन तिच्याजवळ येत तिचे डोळे पुसत म्हणाला। त्याचं ऐकून सर्वरीला भरून येते। काहीही ओळख नसताना अमनने एवढं काही केलं की ज्याचा विचार देखील तिने कधी केला नव्हता। एक अनोळखी असा होता तो तिच्यासाठी, पण तिचा स्वतःचा बाप स्वतःचा असून देखील तिचा नाही बनला। याच विचाराने तिला रडायला येतं। माझ्या बाबांनी इथं पण मला विकलं। खरंच कधी त्यांनी मला स्वतःची मुलगी समजले नाही, हे आज सिद्ध केले त्यांनी। आणि तुम्ही अनोळखी असून माझ्यासारख्या मुलीसाठी एवढं सगळं केलात। काय बोलू मी तुम्हाला, मला कळत नाही आहे अमन, ती रडतच हुंदके देत म्हणाली। तिचे हुंदके ऐकून तो मागचा पुढचा विचार न करता तिला मिठीत घेतो। तशी ती घट्ट पकडून त्याच्या मिठीत राहून रडायला लागते। शांत हो, मला माहीत आहे तुला काय वाटतं आहे ते, पण एक नक्की सांगेन, सगळेच लोक सारखे नसतात ना सर्वरी। अगदी हाताच्या बोटांसारखे असतात बघ, कोणतेच बोटं सारखे नसतात। तसेच लोकांचे स्वभाव आणि विचार असतात। त्यामुळे सगळ्यांना एका तराजूत बसवून तू त्यांना मापू नको, बस एवढीच इच्छा आहे माझी। अमन तिला समजावत तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाला। त्याचं म्हणणं ऐकून ती शांत होते, पण अजिबात त्याला सोडायला पाहत नाही। त्याच्या मिठीत का कोणास ठाऊक, पण एक वेगळेपणा तिला वाटत असतो। एकदम असं सेफ तिला वाटतं। त्याच्यापासून दूर होऊच नये असं देखील तिला वाटतं। त्यामुळे तिच्याही नकळत ती त्याला घट्ट पकडून ठेवते। अमन तिला काहीतरी सांगत असतो, पण ते तिच्या कानापर्यंत पोहोचत नव्हते। तसा तो काहीसा विचार करून तिला दूर करत असतो, पण ती बिलकुल त्याला सोडायला पाहत नाही। सर्वरी, सर्वरी सोड मला, मी कुठे पडून जात आहे का? अमन हसून म्हणाला। नका ना जाऊ तुम्ही कुठे। तुम्हाला माहीत आहे का, आजवर मी ना बाबांना सोडून कधी अशी कोणाच्या मिठीत नाही गेली, पण आज तुमच्या मिठीत मला शेफ असं वाटतं। बाबांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, पण ते काम असलं माझ्याकडे की प्रेमाने वागायचे माझ्यासोबत। त्यांच्या मिठीत पण मला असा अनुभव नाही आला जो तुमच्यात आला। असं का झालं असेल बरं? सर्वरी त्याच्या मिठीत राहून मान वर करून त्याला म्हणाली।
तिचं म्हणणं ऐकून तो गालात हसतो. उफ, किती क्यूट आणि इनोसेंटपणे ती विचारत होती त्याला. तो देखील काही क्षण. कारण जिथे प्रेम आणि विश्वास असतो तिथे सेफ वाटतं. मी तर तुला चुकीच्या विचाराने स्पर्श केला नाही. मी जसा आहे तसाच वागतो. त्यामुळे तुला वाटत असेल, बाकी काहीच नाही. अमन भानावर येत म्हणाला. आपलं लग्नाच्या दिवशी पहिल्या रात्री पण तुम्ही मला काही केलं नाही. असं का बरं? तुम्ही तर नवरा आहात ना माझा. मग तुम्ही इतरांसारखं नाही काही केलं? शर्वरी थोडीशी विचार करत म्हणाली. आज थोडी जास्तच मोकळी झाली होती ती त्याच्यासोबत. त्यामुळे इनोसेंट प्रश्न विचारत होती. पहिल्या दिवशी तुझी मर्जी नसताना मला तुझ्यावर बलात्कार नाही करायचा होता सरू. तो एक सुस्कारा सोडत म्हणतो. पण तो बलात्कार कसा असू शकतो ना? बरेच जण करत असतात ना. मग माझ्या मैत्रिणीचं पण लग्न झाल्यावर तिच्या नवऱ्याने पहिल्या रात्रीच तिला टच केलं होतंच की. मग तुम्ही का नाही केलं? सरू त्याला जाणून घेण्यासाठी म्हणाली. तिचं म्हणणं ऐकून त्याच्या कपाळावर किंचितच्या आट्या पडतात. जेव्हा एखाद्या मुलीची इच्छा नसते तेव्हा पण आपण तिला टच करून तिची मर्जी न जाणून घेता तिला स्वतःच्या हव्याशा पोटी खराब करतो, तेव्हा पण तो बलात्कार मानला जातो शर्वरी. तो बाहेर होणारा बलात्कार आणि यात काहीच नसतो फरक. फक्त हा समाजमान्य असतो. कारण नवऱ्याने केलं ना. मग त्या मुलीला काही न बोलता उलट आनंद बनवत बसतात. वंश पिलावळ जन्माला येणार ना त्यामुळे. नाहीतर त्या मुलीला समजावून सांगितले जाते. एवढाच फरक असतो. पण अशाने तिच्या मनात नवऱ्याचे स्थान कमी होतं असं माझं मत आहे. त्यामुळे तुझ्या मर्जीशिवाय आपण नातं पुढे नाही नेऊ शकत असं मला वाटतं. तू थोडीशी फ्री व्हावी या घरात. आपलं घर समजून इकडे वागत जा. काही हवं नको ते बिनधास्तपणे मला सांगत जा. मी नक्कीच आणून देईन. अमन तिच्या गालावर हात ठेवत म्हणाला. त्याचे विचार ऐकून तर ती त्याला भरल्या डोळ्यांनी पाहत असते. कारण आजवर घरातल्यांनी तिला कधीच काहीही न विचारता तिच्या आयुष्याचा निर्णय घेऊन मोकळे होत असायचे. आणि एक अमन होता जो पदोपदी तिच्या भावनांचा, मनाचा विचार करून आपल्या मनाला आवर घालत होता. त्याचं प्रेम, काळजी, सगळं काही त्याच्या डोळ्यात तिला दिसत होतं. पण सध्या तिला ते मान्य होत नव्हतं. अमन तिला स्वतःपासून दूर करतो आणि हसून पटकन आपला लॅपटॉप आणून तिच्यासमोर धरतो. काय आहे यात? शर्वरी लॅपटॉपकडे पाहून म्हणाली. तुझे डान्सचे व्हिडिओ, त्यातील मला आवडला तो मी अपलोड केला शर्वरी या यूट्यूब चॅनलवर. आणि आज जे काही तू पाहते ते सर्व क्रेडिट तुलाच आहे. अमन हसून म्हणाला. शर्वरी लॅपटॉप हातात घेते आणि पाहायला लागते. त्यात तिचे बरेच डान्सचे व्हिडिओ होते जे पाहून ती भयंकर खुश होते. ती पाहता पाहता यूट्यूब ऑन करते आणि त्यावर चॅनल स्वतःच सर्च मारते. त्या चॅनलवर एकच व्हिडिओ लॉन्च झाला होता जो की कथ्थक आणि हिपहॉप सॉंगच फ्युजन करून डान्स शर्वरीने केला होता. त्या क्षणीचा तो व्हिडिओ होता. त्या व्हिडिओला कितीतरी कमेंट होत्या आणि बऱ्याच प्रमाणात त्यातील कमेंट या पॉझिटिव्ह अशा होत्या. कुठेतरी 4 ते 5 निगेटिव्ह होत्या. त्या कमेंट पाहून थोडीशी शर्वरी नाराज होते. चांगल्या गोष्टीसोबत वाईट बोलणारे देखील लोक येतातच की. मग कशाला आपण त्या 4-5 लोकांकडे पाहायचे ना. पॉझिटिव्ह कमेंट बघ किती साऱ्या आल्या आहेत आणि तू आहे की या 4-5 कमेंट पाहून नाराज होते. असं कसं चालेल ना शर्वरी. ही तर सुरुवात आहे. हळूहळू तू जेव्हा शिखर गाठशील यशाची ना, तेव्हा बऱ्याच वेळा तुला अशा गोष्टींचा सामना करावा लागेल. त्यामुळे आतापासून सवय कर. इग्नोर करून पुढे जा. अमन तिचा पडलेला चेहरा पाहून तिला समजावत म्हणाला. त्याचं तिला प्रोत्साहन देणे तिला आवडायला लागलं. ती मनातच निश्चय करते आणि त्या कमेंटना इग्नोर करून इतर कमेंट वाचायला लागते. जसजशी कमेंट ती वाचत असते तसतसा तिचा चेहरा आनंदित होत असतो. सिल्वर अवॉर्डसाठी मॅडम आपला फॉर्म भरावा लागेल मला. 1,00,000 सबस्क्रायबर झाले आपले. त्यामुळे यूट्यूबचा सिल्वर अवॉर्ड बटन मिळणार आहे तुला. नाव काय टाकायचं मेलमध्ये त्यांच्या? अमन तिच्या बाजूला थांबून मोबाईलवर काम करत म्हणाला. शर्वरी अमन जाधव. आजपासून माझ्या नावापुढे तुमचं नाव लागेल. कारण ज्या घराण्याने
माझी कधी किंमत केली नाही. ज्यांनी माझा सौदा केला त्या घराचे नाव मला बिलकुल लावायला आवडणार नाही. सर्वरी अमनला पाहून म्हणाली. तिचं म्हणणं ऐकून तो अविश्वासाने तिला पाहायला लागतो. ती मात्र आपल्या कमेंट वाचण्यात बिझी होते. अमन मात्र विचारात पडतो. खरंच मला स्वीकारले आहे का हिने, की असंच काहीसे आहे? नाही, एवढ्या लवकर नाही स्वीकारणार अमन ती तुला. जाऊ दे, चांगली बोलते ना तेच बस झालं मला. तू अशीच खुश राहा सर्वरी, बाकी मला काहीच नको. अमन लॅपटॉपकडे पाहून गालात हसणाऱ्या सर्वरीला पाहून म्हणाला. सर्वरी आणि तो सोबतच खाली येतात. तसे अमनच्या घरचे काही लोक रागातच सर्वरीला पाहायला लागतात. त्यांच्या नजरा पाहून सर्वरी काहीशी घाबरून अमनच्या जवळ थांबते. अमन तिचा हात घट्ट आपल्या हातात धरून शांत राहतो. ते पाहून ती लोक आणखीनच खवळतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.